त्या एक पुण्यामध्ये एक मेंटल हॉस्पिटल आहे. तिथे ना एक प्रेस जातो. प्रेस म्हणजे आपला जो न्यूज रिपोर्टर जातो. तो मेंटल हॉस्पिटलमध्ये यासाठी जातो की म्हणजे त्यातली जरा न्यूज वगैरे बघायला की तिथे मेंटल हॉस्पिटलला कसं ट्रीटमेंट केली जाते. जेव्हा तो मेंटल हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेला तेव्हा वॉर्डमध्ये जेवढे पण मेंटल पेशंट होते ते सगळे त्याच्याकडे बघून हसत होते. काही मेंटल पेशंट त्याच्याकडे बघून रडत होते. जेलर बोलला की आपल्या इथे एक असा मेंटल पेशंट आहे जो की आता रिकवर होतोय हळूहळू. हा जो मेंटल हॉस्पिटल आहे ना, इथे कोणावरच विश्वास नाही ठेवू शकत आपण. नमस्कार मित्रांनो, राम राम. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन पॉडकास्टमध्ये. आता आपण चालूच आहेत आपले हॉन्टेड पॉडकास्ट. तर आजचा विषय होणार आहे की आता म्हणजे भरपूर ठिकाणी आपण बघितले की बाबा भूत असतात वगैरे. आता आपण हॉस्पिटलला पार्ट घेणार आहोत, पण तिथे असतातच नाही असं म्हटलं तर म्हणू शकत नाही, असतातच. भरपूर ठिकाणी असं आलंय की एक तर त्यांना तो पूर्ण फ्लोअर तरी बंद करायला लागला नाही, तर हॉस्पिटल तरी बंद करायला लागलाय. म्हणजे अशा या गोष्टी झालेल्या आहेत. तर तुझ्या काय म्हणणं, आता आपण राखण जर सिरीज घेतली तो पार्ट झाला, परत आपण तो आरनाळ बीचचा एक विषय झाला. मला माणसं विचारत आहे खरी गोष्ट आहे का. कसं माहितीये काय, आता आम्ही आमचं ते इकडे सांगितलं होतं ना रामचंद्राचा, तो माणसांचा खोटं वाटतं ऍक्च्युली. कारण आता त्या टाइमला आमचा टाइम चुकीचा असेल किंवा तो त्याच टाइममध्ये आपण गेलो असेल आपल्याला काय माहिती नाही, पण ती गोष्ट घडली आहे. आम्ही तिथे गेलेलो होतो तेव्हा तर कोणच नव्हता. कोण अचानक तिथे कधी चिता देतो म्हणजे कधी तिथं हे आणली काय समजलंच नाही मला. कारण गाडीचा तो आवाज पण येतो तसं मला माहिती की गाडी त्याचा जप करत ते नेतात तेवढं तरी माहितीच असेल. तसं पण काहीच नव्हतं. तसं असतं तर आम्हाला लगेच मग समजलं असतं ना की तिथे काहीतरी आहे. त्यामुळे मग आम्ही लगेच तिथून निघालेलं असतं, गेलेलंच नसतं तिथे फोटो वगैरे काय काढायला. विषय असा आहे की पण ही गोष्ट मी सांगितलं खरं तुम्ही तर बघू शकता. तर आता आपला हॉस्पिटलचा पार्ट चालू आहे. तुम्हाला आता मी एक स्टोरी सांगतो. म्हणजे मुंबईतले एक म्हणजे लेट नाईट म्हणजे खूप उशीर चालू होता, एक बॉडी आली होती, म्हणजे ऑपरेशन चालू होतं एका बॉडीवर डॉक्टरचं. तिथं होतं काय माहितीये, म्हणजे ती म्हणजे समजा तिथं कोण ऑफ झाला की त्याला आपण रेड बँड बांधतात हातात किंवा डेड आहे म्हणून डेड बॉडीला रेड बँड बांधतात. पण तिकडे विषय आला की डॉक्टर असा येत होता लिफ्ट मध्ये, एक बाईस होती आधीपासून, आणि तिकडनं एक स्त्री पोरगी चावत आली की मला पण लिफ्ट मध्ये यायचं. सीन असा आला की डॉक्टर म्हणजे हडतोड करायला लागला, एकदम रुडली बोलायला लागला की तू जा, इथं येऊ नको, अजिबात येऊ नको, असं ते बोलायला लागलं. बाजूच्या बाईला पण काही समजलं नाही. जर सीन झाला मग ती लिफ्ट बंद झाली. मग ती बाजूची बाई म्हणते, डॉक्टर तुम्ही तिच्याशी असं का वागलात, काय झालं तुमच्या? तो म्हणतो, अहो ताई आम्ही म्हणजे आता आमच्या हॉस्पिटल एक अशी आहे की जी माणसं मरतात त्यांना आम्ही रेड बँड बांधतो. त्यांनी सांगितलं की ती डेथ आहे म्हणून. त्यात एक ट्विस्ट आला. तुम्ही म्हणजे आता तिथं जी डेड बॉडी होती ती धावत आली, सांगते की थांबा मला पण लिफ्ट मध्ये यायचं. ती म्हणजे डेड बॉडीला आपण तो रेड बँड म्हणतो बरोबर. आणि तो डॉक्टर आणि अजून एक बाई होती, ते एका लिफ्ट मध्ये होते. तर मग त्या म्हणजे जो कोणती डेड बॉडी होती ती म्हणजे थोडक्यात ती जिंदा होऊन त्याच्या समोर आली म्हणजे की बाबा मला आतमध्ये यायचं. ती लिफ्ट बंद झाली. त्यानंतर ट्विस्ट असा आला की ते बाई म्हणते हा तो रेड बँड का, म्हणजे त्या बाईच्या हातात पण रेड बँड होता. ते डॉक्टर कधी फाटवत माहिती. मग तो लिफ्ट मध्येच बेशुद्ध होता. म्हणजे जेव्हा त्याचे सकाळचे जेव्हा कर्मचारी वगैरे आले तेव्हा तो होता, म्हणजे तो होत नाही सांगितलं अशी गोष्ट आली. 15-20 दिवस तो बिचारा आजारी होता. म्हणजे ती पोरगी धावत आली, तो एक विषय वेगळा. ही म्हणते की हा माझ्या हातात पण रेड बँड आहे. त्याची काय आवड आहे डेलिस सांग मला. आणि तो जागेवर बेशुद्ध पडला. सकाळी म्हणजे त्यांच्या माणसाने भेटलं की बा अशा या परिस्थितीत आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या यांना सांगितलं स्टोरी की बा असं घडलंय. असं नाही मित्रांनो असतात, पण भरपूर अशी नाव म्हटले. म्हणजे एक म्हणजे आता डेड लोक असतात त्यांची वेगळा त्यांचा एक सेपरेट रूम असतो. काही ठिकाणी म्हटलं तर की बुवा त्यांच्या बॉडीचे उडत असतात, म्हणजे असे हलत असतात, थरथरत असतात मेले तरी, म्हणजे त्या रूम मध्ये असं म्हटलं. त्या याच्यात जर तुम्हाला काय जर तुम्हाला एकदम काही माहिती असेल ना स्टोरी तर तुम्ही नक्कीच कमेंट
अजून एक आहे भोपाळ मधले इंदिरा गांधी म्हणून हॉस्पिटल. तिथं तर लय डेंजर सीन आहे. म्हणजे 5 मालेची ती बिल्डिंग आहे आणि म्हणजे 5 मालेची बिल्डिंग आहे हॉस्पिटल. 5वा मजला कोण तिकडे जात नाही. 5वा एक मजला आहे ना, तिथं कोण जात नाही. म्हणजे आधी म्हणजे तो डेड बॉडी म्हणून ठेवायची म्हणून तिथंच ठेवायची तेवर. पण आता तिथं त्यांनी काय केले ते सगळं साबित करून वरती अजून हे केले म्हणजे का तिथं ऑपरेशन होतं. पण आतापर्यंत ना जेवढे जर तुम्ही म्हणजे जेवढे आतापर्यंत जेवढे पेशंट गेले ना तिकडे सगळे डेड झाले कुठच्या ना कुठच्या रिझन मध्ये. त्यापासून तो 5वा फ्लोअर बंद करण्यात आला. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना गुगलमध्ये पण आहे. म्हणजे मला एका सांगितलं होतं, मला विश्वास असा वाटला पण रिअल. म्हणजे अजून जो कोण जातो तो डिरेक्ट होतो. म्हणजे समजलं आता काय जखम बिकम झाली थोडा काय ऍक्सिडेंट झाला ते तू तिकडे गेला तर काय ना काय कारण तू देत होता असं फिक्सच आहे. तरी म्हटलं तरी 12 का 13 जण गेले त्या ठिकाणी. एवढी तिकडे डेंजर परिस्थिती आहे हॉस्पिटलमध्ये. आता नॉर्मली स्टेशन म्हणा पटरी म्हणा गावात म्हणा ते नाही ती नॉर्मल गोष्ट आहे. पण जे म्हणजे तिथं माणसं मरतात तिथं काहीतरी असं राहतात म्हणजे समज त्यांचं काहीतरी आता म्हणतात ना प्लेस म्हणजे यांच्या एरियात जायचं नाही वगैरे काय नाही म्हणतो तसं दुपार वेगळ्याच प्रकार यांचं हॉस्पिटल म्हणायला गेलं असतं. किती डेंजर असते ही गोष्ट. काय बोलणार ना पहिली जेव्हा मी ऐकली ना पहिली स्टोरी सांगितली ती मी पण शॉक होतो बाबा अशा पण गोष्टी होतात. बायचान्स माझ्या जागेला दुसरा कोण म्हणजे असा म्हणजे त्यात म्हणजे तुम्ही जर असाल तुम्ही काय रिएक्शन केली असतं की बाबा माझ्या हातात पण रेड बँड आहे. की पोरगेचा विषय लिफ्ट क्लोज झाली तो विषय वेगळा. ती बाई मिलेली आहे तू म्हणजे सोबत आहेस आणि दाखवत द्यावं माझ्यात अजून रेड बँड आहे. तो पहिला किस्सा सांगितलास तो डॉक्टर आणि एकाच लिफ्ट मध्ये दोन होतं. हा तर तो थोडक्यात असं पण होऊ शकतं ना की म्हणजे त्या डॉक्टरला ओव्हरनाईट केला त्याच्यामुळे थोडक्यात त्याला किंवा असं हे होतं ना एखाद्याच्या इमॅजिनेशन मध्ये हा जरा म्हणजे असं जास्त ओव्हर नाईट म्हणजे काम केल्यामुळे त्याला जरा असं हे झालं असेल पण थकवा वगैरे त्याच्यामुळे काहीतरी त्याची सीसीटीव्हीची व्हिडिओ पण होती त्यात दाखवलंय तो असा म्हणजे असं इशारा करतोय ऐकायला नाही काय बाजूला कोण आहे काय तो असं बोलतोय त्याच्या अशा आता मी असं बोलतोय तुमच्याशी असं हातवर दाखवतोय की मग बोलतोय तुमच्याशी काहीतरी तो असा ओके हा त्या भूताला अक्कल प्रतिकार होता हा समजलं. म्हणजे ते कॅमेऱ्यात भूत दिसला नाही पण त्याला दिसत होता असं विषय. पण जे त्याची मुवमेंट ते सगळे प्रॉपर दिसलेत त्याच्यात असा विषय झाला. आणि आता जो बोललो इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे त्याची तुम्ही गुगलला पण बघू सर्च मारतात ना भोपाळ इंदिरा गांधी हॉस्पिटल म्हणून आहे ऑनस्टेट भरपूर जण म्हणजे गेलेत पण न्यूज पेपर वगैरे डेंजर बसी शकते विचार. तर एवढा हॉस्पिटलचा आता हॉस्पिटलबद्दल पॉडकास्ट करायचं म्हणजे हॉरर पॉडकास्ट तर हा म्हटलं मला बोलला की हॉरर पॉडकास्टमध्ये माझ्याकडे एक स्टोरी आहे हॉस्पिटलबद्दल. तर त्यावरून जर विषय निघाला तर मी मला एका मित्राने सांगितली होती एकदा अशी एक पुण्यामध्ये एक मेंटल हॉस्पिटल आहे. तिथे ना एक प्रेस जातो. प्रेस म्हणजे आपला जो न्यूज रिपोर्टर जातो. चांगलं काहीतरी त्याचं नाव अर्जुन म्हणून काहीतरी असतो आणि रिपोर्टर तो तसा खूप म्हणजे फेमस होता तेव्हा. तर तो मेंटल हॉस्पिटलमध्ये यासाठी जातो की म्हणजे त्यातली जरा न्यूज वगैरे बघायला की तिथे मेंटल हॉस्पिटलला कसं ट्रीटमेंट केली जाते तिथं पेशंटला कसं बघितलं जातं तिथे एक्सप्लोर करायला गेला तिथं. आणि तर तिथं आणि तो प्रेस होता ना न्यूज रिपोर्टर त्याला काही लगेच तिथं आतमध्ये घेऊ शकतात ना. तर मग तो गेला आतमध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत म्हणजे त्याला तिथं एक्सप्लोर करताना कोणतरी सोबत हवाच ना. मग तिथे तर एक गार्डियन्स म्हणून तिथे एक जेलर होता. तर त्या जेलरचं नाव काहीतरी मनोज म्हणून आहे. आणि त्या मनोजने म्हणजे त्या जेलरने त्याला पूर्ण हे वॉर्ड फिरवण्यासाठी तो जेलर सोबत जाणार होता. पण जेव्हा तो मेंटल हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेला तेव्हा वॉर्डमध्ये जेवढे पण मेंटल पेशंट होते ते सगळे त्याच्याकडे बघून हसत होते. काही मेंटल पेशंट त्याच्याकडे बघून रडत होते. आणि हे बघून अर्जुन म्हणजेच आपला न्यूज रिपोर्टर तो थोडा म्हणजे शॉक झाला ना. त्याला जरा अलग वाटलं ते जरा बघून
खूप जरा त्याचे डिसअपॉइंटिंग झालं, पण तरी सुद्धा त्याने ते इग्नोर केलं आणि त्याच्यानंतर तो पुढे गेला ऑफिसमध्ये. तेव्हा तिथं जेलर होता आणि जेलर मग बोलला की चला मग तुम्हाला दाखवतो, असं त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर मग जेलर सोबत आपला न्यूज रिपोर्टर त्याच्यासोबत गेला वॉर्डमध्ये. तेव्हा जो वॉर्ड, जेव्हा अर्जुन एकटा त्या वॉर्डमधून पास होत होता, तेव्हा जेवढे पण पेशंट हसत होते, कोण रडत होते, ते जेलर आल्यानंतर अचानक म्हणजे सगळे शांत झाले. पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे सगळे असे शांत झाले की हा असंच काहीतरी झालं. आणि अर्जुन पण हा विचार करत बसला की मगासपासून तर सगळे पेशंट, जेवढे पण मेंटल पेशंट इथं आहेत ना, ते सगळे रडत होते, हसत होते, पण अचानक ते शांत बसले. तो पण हा जेलर आल्यामुळे. पण ठीक आहे, असेल काहीतरी, त्याचं भय असेल सगळ्यांचं जेलर पासून. तर जेलर बोलला की आपल्या इथे एक असा मेंटल पेशंट आहे जो की आता रिकवर होतोय हळूहळू, त्याचं नाव काहीतरी माधव होतं. तर तो एकदम स्पेशल रूम मध्ये त्याला ठेवलेलं होतं, कारण तो हळूहळू त्या मेंटॅलिटीमधून तो बाहेर येत होता, बरा होत आला होता. त्यामुळे जेलर आणि न्यूज रिपोर्टर त्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर तिथं म्हणजे माधव म्हणून एक पेशंट असतो, तो न्यूज रिपोर्टरशी म्हणजे न्यूज रिपोर्टरला बघून हसतो थोडा. आणि हे थोडं जरा त्याला विचित्र वाटलं की यार हा पेशंट माझ्याकडे बघून असा हसतोय का. तर जेलर म्हटला की हा अजून तो नीट बरा नाही झालाय, पण होईल तो थोड्या काही दिवसात बरा. तर असं बोलला जेलर. आणि त्यानंतर जेलर तिथून निघाला. आता सांगायचं असं झालं की हा जो जेलर नाही, हा जो मेंटल हॉस्पिटल आहे ना, इथे कोणावरच विश्वास नाही ठेवू शकत आपण. म्हणजे इथे आपण कोणावरच विश्वास नाही ठेवू शकत कधी. कोण म्हणजे ज्याला आपण स्वतःचा मानतो ना, तो पण आपल्याला धोका देऊन जाणार. तर असंच म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स त्यावेळी की माधव न्यूज रिपोर्टरला आता तो रिपोर्टर का ना अर्जुन यांनी जेलवर बोलतो टाका पाहिजे का याच्यावर, म्हणजे काय समजलं नाही मला. ते पुढे समजेलच तुला. तर माधव विषय आहे हा विषय खूप हे आहे, कारण मला पण ऐकून थोडं विचित्र वाटलं की त्याच्यानंतर तो माधव न्यूज रिपोर्टरला बघून थोडा म्हणजे स्माइल करतो ना आधी स्टार्टिंगला. तेव्हा मग जेलर म्हणतो की अजून हा काय, म्हणजे त्याला विचित्र वाटतं ना न्यूज रिपोर्टरवाल्याला की यार हा पेशंट माझ्याकडे बघून हसतोय का असा. जेलर बोलला की काही नाही, अजून तो बरा होईल काही दिवसात, पण अजून तो त्या मेंटल स्थितीमधून बाहेर नाही निघालाय तो. तर जेलर तिथून जातो आणि हे सांगतो की करा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते. तर आपला न्यूज रिपोर्टर म्हणजे अर्जुन माधवला एक प्रश्न विचारतो की मग तुम्हाला इथे या मेंटल हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे काय वाटतं इथे मेंटल हॉस्पिटलमध्ये कसं आहे, कशी ट्रीटमेंट मिळते. तर त्यावर माधवने त्याला उलट प्रश्न विचारला की तुम्हाला इथं कोणावर विश्वास आहे का. तर न्यूज रिपोर्टर म्हटला की असं का विचारताय वगैरे वगैरे, म्हणजे काय वाईट काय येतं. तर माधव म्हणतो की म्हणजे तो पेशंट म्हणतो की इथे ना तुम्ही एकदा का आलात ना तर तुम्ही परत मागे वळून नाही बघू शकत. तर न्यूज रिपोर्टर म्हणतो की असं काय इथं, तर मग तुम्ही आहे ना माझ्यासोबत एकदा इथं एक रात्र राहून बघा या मेंटल हॉस्पिटलमध्ये. तर न्यूज रिपोर्टरवाला म्हणतो त्यात काय, तो काय आणि इथे कोणावर विश्वास न ठेवण्यासाठी काय मी इथे काही सारखा थोडी नाही येतो किंवा इथे राहतो किंवा इथल्या लोकांना मी ओळखतो आणि त्याच्यामुळे मी जो कोण चांगला असेल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. पण मी ना थोडी इथे राहतो की कोणावर सगळ्यांवर विश्वास ठेवायला. तर माधव त्यावर पण हसतो आणि तर मग तो म्हणतो की न्यूज रिपोर्टरवाल्याला की एकदा एक रात्र राहून तर बघ, मग बघूया ना. तर न्यूज रिपोर्टर म्हणतो की ठीक आहे. आणि मग तेव्हा म्हणजे तो दुपारच्याच वेळेत आला होता आणि त्यामुळे मग म्हटलं की आता संध्याकाळ झालीच आहे, तर मग एक रात्र थांबूया इथेच. तर मग तो तिथेच असा ॲज अ रूम मेट म्हणून त्या माधवच्याच बाजूच्या बेडवर
अख्खी रात्र हे करतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो माधवला बोलतो की काय मतलब म्हणजे एका रात्रीत मी तर थांबलो आणि मला काहीच नाही जाणवलं, काय तू म्हणतोय सीता असं आहे तसं आहे, उगाच मला घाबरवतो, काहीतरी वेडे चाले करतो. तर माधव म्हटला की का ते तुम्हाला जी गोष्ट सांगितली ना ती तुमच्या अगोदर जवळच होती, पण ती तुम्हाला दिसलीच नाही. तर अर्जुन म्हणतो म्हणजे न्यूज रिपोर्टर की असं काय आहे की जे माझ्या जवळ होतं पण मला समजलं नाही, काय म्हणायचं काय तुला. तेवढ्यात न्यूज रिपोर्टरला असं वाटतं की हा पुन्हा एकदा म्हणजे त्या मेंटॅलिटीमध्ये अजून काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळंच बोलते काय बोलते. मग तो म्हटलं की राहू दे, याच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही आणि ठीक आहे चल असू दे. तरी त्यानं न्यूज रिपोर्टर म्हटलं की असू दे, चांगला आहे तसा हा माणूस. आणि तिथून मग निघतच होता. तिथून निघताना परत माधव हे म्हटलं की इथून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ना परत तुम्ही मागे वळून नाही बघू शकत. त्या मेंटल हॉस्पिटलमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ना तेव्हा परत तुम्ही मागे वळून नाही बघू शकत. रिपोर्टर हे ऐकून एकदम शॉक झाला की हा असं का म्हटला. एक मेंटल पेशंट त्या न्यूज रिपोर्टरला एकदम धमकी टाईप म्हटला की इथून जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही मागे वळून बघू नाही शकत. आणि पुढे तो गेला मग तिथे ऑफिसच्या इथे आणि तिथे एक लेडी स्टाफ होती सगळे. आणि तिथं तो म्हणजे काय फॉर्म असेल ते हे करतो आणि त्याच्यानंतर 100 रुपये तिथे देतो. तर 100 रुपये देताना तो सांगतो की हे 100 रुपये आहेत ना ते माधव म्हणून पेशंट आहेत ना त्यांना द्या, त्यांच्यासाठी काहीतरी मदत म्हणून होईल. तेवढ्यात ते म्हणतात की माधव, तर ते म्हटलं का ते तर मग म्हणजे ते हे पण शॉक होतात, तो लेडी स्टाफ असतो ना तो पण शॉक होतो की माधव म्हणजे कोण. तर मग न्यूज रिपोर्टर सांगतो की ते माधव एक मेंटल पेशंट आहे ना त्या वॉर्डमध्ये. तर त्याच्यानंतर ते लेडी स्टाफ सांगतात अरे हा माधव तो पेशंट तर काही वर्षांपूर्वी त्याला आपल्याच इथल्या मेंटल पेशंटनी आहे ना त्यांना जाळली. तर कसं आहे की तो एक मेंटल हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे तिथं जेवढे पण पेशंट असणार ऑब्व्हियसली मेंटल असणार, त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यात काय करतील काय नाही. तर म्हणूनच माधव त्याला सतत सांगत होता की तुमच्यासोबत जो विश्वास ठेवणं गरजेचं नाही, इथे कोणावर विश्वास ठेवण्यासारखं नाहीये, इथे आपलेच आपल्याला धोका देतील. असं सांगून जेव्हा तो अर्जुन असं ऐकतो ना की ज्याच्यासोबत मी एक रात्र होतो ती एक लिव्हिंग थिंग नव्हती, म्हणजे तो एक म्हणजे या जगात तो माणूस नाहीच आहे, तरी सुद्धा तो माझ्यासोबत असा एक रात्र असं. हा म्हणजे मग ती बाई सांगत होती, ते लेडी स्टाफ होते ते सांगत होते की हा तिथे 1-2 असे पेशंटना जाळण्यात आलं, कारण म्हणजे पूर्ण तो वॉर्ड असं म्हणजे आगच लागली होती तिथे. आणि ते पूर्ण खूप साऱ्या इथल्या मेंटल पेशंटनी ॲज अ फन म्हणून केली, त्यांना मजा वाटत होती. आणि तेव्हा त्यांनी तो अख्खा वॉर्ड तिथे जाळून टाकली त्यांनी. बापरे. आणि त्यात तो जेलर आणि माधव हे 2 पेशंट, हे 2 जण होतेच. जेलर म्हणजे मनोज, तो खूप जुना तिथला एक जेलर होता. त्याच्यानंतर कोण जेलर तो पण असतो मनोज आणि माधव दोघं. म्हणजे जो जेलर होता तो सुद्धा एक त्याचाच एक पार्ट होता. आणि जो माधव होता तो ऑब्व्हियसली तिथला एक पेशंट होता. आणि तिथले जे स्टाफ होते ते सांगत होते की हा माधव एक चांगला म्हणजे एक चांगला पेशंट होता, तो ऑलमोस्ट बरा होत आला होता. पण काय माहिती नवीन जेवढे मेंटल पेशंट तिथं भरती केली त्यांना काय सुचलं, त्यांना त्यांच्या हातात कुठून तरी म्हणजे असं एक ते असतं ना काहीतरी थर्मल काहीतरी एक असतं लिक्विड, ते त्यांना ना आग पकडली आणि ते फक्त एकच चादर अशी पेटत होती. मग ते एका पेशंटनी ती पूर्ण त्या वॉर्ड मध्ये ती फिरवणार, पूर्ण आग लागली. ऍज अ म्हणजे जसं काही तू पतंग उडवतोय तशी ती मजाच झाली नाही म्हणजे त्याला काही माहिती नाही काय करतोय काय असते. आणि पूर्ण तो वॉर्ड तिथे जळालं. तर खूप म्हणजे असं भयानक होतं. बट त्याच्यानंतर आता इपिक सीन म्हणजे असं की जो आपला न्यूज रिपोर्टर होता अर्जुन, तो आता तिथं मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट आहे.
म्हणजे जो रिपोर्टर गेला होता तो आता ऍडमिट आहे तिकडे. कारण त्याच्या डोक्यातून ते गेलंच नाही ना की सदम्यात गेला तो. सदम्यात गेला तो की एक लिव्हिंग थिंग नाहीये असा माणूस जो या जगातच नाहीये, तो माझ्यासोबत एक रात्र असा म्हणजे एकदम पूर्णपणे माझ्याशी एकदम होता, सांगतोय मला. म्हणजे त्याची लाईफ किती चांगली चालली होती की बाबा तो एक प्रेस होता, चांगला फेमस पण होता. ते एका मेंटल हॉस्पिटलच्या इंटरव्ह्यूनी वाटलं होतं. हा, तर हा असा एक मेंटल हॉस्पिटलचा एक सीन होता. तर आता सुजयने सांगितलं भाई तो म्हणजे आता म्हणजे तुम्ही जर ऐकाय गेलात ना मेंटली म्हणजे वेगळीच झाली. म्हणजे तो म्हणजे रिपोर्टर गेला, मनोज म्हणा परत तो माधव म्हणा दोघं पण नव्हते, पण तो त्यांच्याशी बोलला वगैरे. पण 2-3 पोराशात बघितले की बुवा जेव्हा मन गेलं तेव्हा सगळी ती माणसं शांत बसायची वगैरे. आता म्हणजे आता म्हणाय गेला तर मेट्रो मध्ये तर काय होऊ शकतो. आता तो बोलला की काहीतरी घेतलं तिने आगीच असा डोलून फिरवायला लागला, पूर्ण त्या जागेवर पूर्ण आग लागली आणि पूर्ण वॉर्ड लागला. कधी पण काय पण होऊ शकतो, काय सांगू शकत नाही. आता म्हणायला तो आता म्हटलं की तो तिथंच आहे, म्हणजे तो रिपोर्टर चांगला हसता खेळता राहणार म्हणून स्वतः मेंटल हॉस्पिटलवर बसला या कारणामुळे. काय म्हणणार अशी काही स्टोरी आहे हॉस्पिटलची. म्हणजे आता मुंबईची स्टोरी आहे. प्राचीन नाव होतं त्या मुलगीचं. म्हणजे अशी नॉर्मली बसली होती, म्हणजे अगं काहीतरी असतं ना काम त्यांचं, म्हणजे कोण पेशंट आलं की त्याला हे करा वगैरे. ते ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन तिथं काम झालं होतं. मग ती अशी बसली होती, नर्स अशीच बसली होती आपली चॅटिंग करत. खरी गोष्ट आहे, दोघं खोटं वाटलं ऍक्च्युली, पण खरी गोष्ट आहे. तर झालं असतं की म्हणजे पुढे एक ट्रॉली असते, म्हणजे आता तुम्हाला म्हणजे आता पाय काय लागले की ते बसतात बघ. अच्छा, व्हीलचेअर नाव येत नाही आता. व्हीलचेअर होती, कोण नव्हतं. अच्छा त्याच्यात म्हणजे हालायला पण राहू दे म्हटलं, कोणतरी महादेव कोण असं आलं तर. पण तिला माहिती होतं की एकदम टॉपच्या बिल्डिंग मध्ये टॉपच्या फ्लोअरला आहे, तिथं माणसं कशी होती नाही विषय चान्सच नाही. तिने दुर्लक्ष केला आणि एकदा दोनदा दुर्लक्ष केला. नंतर मग म्हणजे अशी काही व्हिडिओ करू होती. त्यात एक गोष्ट समोर आली, फोटो काढून होती स्नॅपचॅट वगैरे सध्या तरी ट्रेंडिंगला. त्यात असं दिसलं की म्हणजे फोटो क्लिअर आहे, म्हणजे त्यात एडिटरने त्यांनी सगळं क्लिअर केला नाही फोटो. त्यात असं आलं ना, अशी गोष्ट तुम्हाला समोर आली असेल ना, ती आता ऍडमिट आहे. अशी एक बाई आहे उलट, म्हणजे आता म्हणजे व्हीलचेअर अशी उभी आहे, त्या पाठी कशी बाई आहे, लादीवर दिसते ती, ते रिफ्लेक्शन फक्त रिफ्लेक्शन. म्हणजे अशी उभी आहे, अशी पूर्ण अशी केस व्हाईट व्हाईट असं घातलेलं आहे. पाय नाही फक्त अशी दिसली त्याच्यात. भाई कोण नव्हतं तिथे. आपली स्नॅपचॅटचे व्हॉट्सअप वगैरे फोटो वगैरे काढून टाकते वगैरे की हॉस्पिटल माणसाला सवय आहे स्नॅपचॅटला घेतलं की मी हे करतोय ते करतो, म्हणजे प्रॉपर आपली डिटेलिंग असते ना, हे करतो ते सगळं दाखवतात. तसं दिसत झालं. मग भाई तिथे हे रिफ्लेक्शन दिसले तिथे बाजूला फोटो. नंतर मला त्यांनी हे चेक केली, काय म्हणतात ते सीसीटीव्ही चेक केली. म्हणजे तिला समजायला की येडी अशी पकवते मी कधी, असा विषय झाला. दिसलं असं कोणतरी उभं आहे आणि असं घेऊन चाललंय स्लोली रिअल मध्ये बघितलं कोण दिसणारच नाही. कारण त्याला तो फोटो बघितला तिला आठवत बघते रिलेशन दिसतं की कोणतरी हाय असं पकडून उभं तरी हाय, जाताना नाही पण असं हाय दिसला, प्रॉपर दिसला. त्या जागी एक नॉर्मल असं तुम्ही काय करणार असं. लय डेंजर स्टोरी. म्हणजे आता हॉस्पिटल म्हटल्यात ना काय ना काय होतच. ठीक आहे, विषय नॉर्मल म्हणजे त्यांच्याकडे नॉर्मल नसेल, पण आता जर कोण तिथं नवीन लागला असेल त्याला काही गोष्टीची काही जाणीव नसेल का बुवा काय करायचं माहिती नाही अशा टेकिंग वगैरे, तर काय ते होऊ शकतो. असं म्हणजे असं आता बोलला की हा रिपोर्टर गेला, त्याला काय माहिती नव्हतं, पण त्याचा कामच होता की प्रत्येकाचा काय एक्सप्लोर करणं. गेला त्याच्यावर त्या गोष्टीत तो अडकून राहिला, म्हणून तो अजून ते तिथंच. म्हणजे आपण कसं आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही विज्युअल करता की बाबा अशी गोष्टी जर झाली असेल तर माणूस काही गेला असतं, म्हणजे आपल्या डोक्यात येतो की तो माणूस हाय चालतोय, त्या गोष्टी अशा आगीत लागलेली दिसते. त्यात तुम्ही गुंतून राहिलात ना, म्हणजे तुम्हाला तसं वाटतं की बाबा हा इथं कोणतरी हाय, हा इथं कोणतरी हाय, असा विषय. आता हॉस्पिटल म्हणायला नॉर्मल गोष्ट आहे. आता भरपूर ठिकाणी म्हणा गेलात ना, इंडिया म्हणा कुठच्या बाहेरचा देश म्हणा, म्हणजे असे 1-2 ते आहेत हॉस्पिटल की जिथे डेड बॉडीचा जो रूम असतो तिथे ते बॉडी उडतात, अक्षरशः उडतात. आणि तिकडचे बाजूचे जे वॉर्ड बॉय असतात ना,
म्हणजे कंपाऊंडर काहीच नाही करत. त्यांना म्हणतात नॉर्मल आमच्याकडे ती गोष्ट उडतात बिडतात नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे लक्ष देत नाही. म्हणजे एक डेड बॉडी येत नाही, अशी ढकलतात पुढे दळ पण मला धाड असा आवाज येतो. अशा पण गोष्टी आहेत. आता सध्या तरी एवढं भेटले का म्हणजे समजलेत की अशा गोष्टी ठिकाणी आहे. तर आजच्या शॉर्ट कशा वाटल्या तरी आम्ही प्रत्येक गोष्ट सांगतो ती रिसर्च करून सांगतो की गोष्टी असली पाहिजे, असा फेकून काही उपयोग नाही. आता ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पोहोचवल्या, तुम्हाला कशा वाटल्या. जर हॉस्पिटल रिलेटेड जर तुम्हाला काय स्टोरी माहिती असेल, तुमच्याकडे काय अनुभव असेल नवीन, तर तुम्ही नक्कीच आमच्या कमेंटमध्ये शेअर करा, जेणेकरून आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू शकतो की अशी गोष्ट घडली. काय तुझ्या बरोबर ना. तर आता मग म्हणजे आजचा पॉडकास्ट इथं संपतो. भेटून नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. आणि आपण बोललेलं नाही की राखणदारवर नेक्स्ट पार्ट 2 काढायचा होता. हा बघ ना, काढायचा होता त्या व्हिडिओमध्ये आपण बोललेला. याची रिअल स्टोरी मध्ये काय त्यात हॉस्पिटल पण आहे, तर राखणदारशी रिलेटेड असणार, म्हणजे दोन्ही गोष्टींशी रिलेटेड असणार. म्हणून तर मी आता जस्ट थोडा स्टॉप घेतला, म्हणजे ते सांगणार होतो बट कारण आता शिवाय आपण नंतर सांगूया त्याच पार्ट मध्ये, म्हणजे नेक्स्ट पार्ट येईलच, लवकरच येईल. तसं नाही पण आता आपले पॉडकास्ट मध्ये गेलात ना भरपूर पार्ट करले नाही म्हटलं तर. आता अनबॉक्सिंग वगैरे सगळं तरी बंद करून ठेवलं, कारण आता त्यात काय माझा विषय भेटत नाही. पण आता हे जी गोष्टी भेटतायत ना एकदम इंटरेस्टिंग भेटतायत, म्हणजे तुम्ही ऐकायला म्हणजे विश्वास ठेवणार की अशा गोष्टी घडल्या आणि अशा गोष्टी घडताय, अजूनही घडताय. तर आजचा पॉडकास्ट संपतो. भेटू नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये. तर त्यासाठी बाय बाय. जय महाराष्ट्र.